आणखी एका मोठी बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आरोपांना माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उत्तर दिलं आहे। कशावर सुनावणी घ्यायची हे पक्ष ठरवू शकत नाही असं चंद्रचूड म्हणाले। तर धनंजय चंद्रचूड जे माजी सरन्यायाधीश आहेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे का इंटरव्ह्यू मध्ये। बरेच दिवस लांबणीवर पडलेली होती सुनावणी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाविषयीची, त्याचबरोबर अपात्रतेविषयीची सुद्धा जी सुनावणी आहे ती लांबणीवर पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्याच्यानंतर आता दुसरी निवडणूक सुद्धा झालेली आहे, फुटीनंतरची ही निवडणूक सुद्धा झाली आहे। त्याच्यामुळे निर्णय आला नाही म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार टीका केली जात होती आणि त्या सर्व आरोपांना आता सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी उत्तर दिलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात काय म्हणाले धनंजय चंद्रचूड या आरोपांवर। कोर्टाने कुठली केस घ्यावी हे पक्ष व्यक्ती ठरवत असतील तर माफ करा असं डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे। कोणत्या प्रकरणांची सुनावणी करावी हे अधिकार न्यायाधीशांकडे आहे असं ते म्हणाले। कशावर सुनावणी घ्यायची हे पक्ष ठरवू शकत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता। न्यायपालिका कायद्यांची चाचणी घेण्यासाठी आहे असंही डी.वाय. चंद्रचूड म्हणाले। तर लोकांनी असे समजू नये की न्यायपालिका विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे। कार्यकारिणीची कृती कायदा संविधानात आहे की नाही याची छाननी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे। लोकशाहीमध्ये राजकीय विरोधकांसाठी स्वतंत्र स्थान आहे असंही डी.वाय. चंद्रचूड म्हणतायत, पण लोकांना न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आहे असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे। मोदींना घरी निमंत्रण हा एक सामाजिक मेळावा होता असंही ते म्हणाले। यापूर्वीही पंतप्रधान न्यायाधीशांना आणि इतर ठिकाणी भेटत होते असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। आमच्या कामामध्ये आम्ही एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहोत असंही डी.वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं। तर डी.वाय. चंद्रचूड यांच्या घरी गणपती उत्सवामध्ये मोदींनी भेट दिलेली होती, त्यावरून टीका झालेली होती आणि यावरच आता डी.वाय. चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।